हे गाईज गुड मॉर्निंग. तर ना, लाईफ खूप व्यवस्थित चाललेली असते. खूप सगळं काही एकदम बरोबर असं वाटतं. एकदम सुखी जीवन आपण जगतोय असं असं फील होतं. बट कधी-कधी ना लाईफ आपल्याला असे ब्रेक्स देऊन देते ना, की ना असं वाटतं की बापरे! काय झालं आता हे? आयुष्यच संपलं. असं वाटतं की आता पुढे कसं काय होणार? कसं होणार? अशी सिच्युएशन येते. पण आता आहे ना, लेटली का होईना, मला आहे ना, हे रिअलाईज झालेलं आहे, की आहे ना, सिच्युएशनला टाईम द्या. सिच्युएशनला आहे ना, जेवढा तुम्ही टाईम द्याल ना, तेवढे ते भरून काढेल म्हणजे. लाइक आहे ना, आता पहिले मी कशी होती ना, सिच्युएशन वगैरे माझ्यासोबत असं काही घडायचं आणि असं काही झालं, अरे बापरे! आता कसं होणार? पुढे काय होणार? तर मी ना डिप्रेशनमध्ये जायची किंवा मग मी खूप काळजी करायची, की यार आता आता काय, आता काय? पण आहे ना, आता सध्या मी हे तर जाणूनच घेतलेलं आहे नक्की, की आहे ना, एक टाईम पिरियड नंतर ना, ती सिच्युएशन एकदम क्लिअर होती आणि आपलं जे जीवन आहे ना, ते परत तसंच सुरू होतं, जसं होतं. म्हणजे उगाच आपण ते एवढं डिप्रेशनमध्ये जातो आणि उगाच आपण एवढा विचार करत बसतो, त्याची काहीच गरज नाहीये. लाइक ती सिच्युएशन परत तशी भरून येते आणि आपले दिवस तसेच सुरू राहतात, जसे ते मागे असतात. फक्त आहे ना, त्या ब्रेक्सला ना हँडल करता आलं पाहिजे आणि ते तरी मी आता नुकताच शिकली आहे आणि मला खूप आनंद आहे, की मी ते समजून घेतलेलं आहे. तर अजिबात काळजी करायची नाही. एक टाईम द्या. टाईम नंतर सगळं हील होतं आणि व्यवस्थित लाईफ सुरू होते पुन्हा. तर थँक फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.